हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की माझ्या सासूबाई आल्या आहेत म्हणून. मग काय मी यांना म्हटलं चला जरा मार्केटला फिरून येऊया असं, कारण त्यांनाही थोडं सामान घ्यायचं होतं आणि मलाही भाजीपाला वगैरे आणायचा होता थोडाफार. सो म्हटलं चला सगळेच जाऊया मार्केटला असं, कारण त्या जेव्हा पण येतात ना तेव्हा त्या वीकडेजमध्ये येतात आणि तेव्हा माझं ऑफिसचं काम असतं आणि ऑफिसचं लॉग ऑफच व्हायला 7-7:30 वाजून जातं आणि नंतर मग स्वयंपाकाचा टाईम होतो. तर आम्हाला दोघांना असं काही मार्केटला जाता येत नाही. सो मी म्हटलं आता वेळही आहे, सॅटर्डे आहे, छान सुट्टी आहे, तर जाऊया सगळ्या मार्केटला. सो मग काय मार्केटला वगैरे गेले. मला भाजीपाला वगैरे घ्यायचा होता तोही घेतला. सासूबाईंना ब्लाऊज पीस घ्यायची होती तीही घेतली आणि गाजर छान दिसत होते मग गाजरही घेतली. म्हटलं चला हलवा वगैरे होईल. इकडे मी त्यांना सांगितलं की गाजर वगैरे छान मला धुवून द्या आणि किसूनही द्या, म्हणजे मी हलवा वगैरे करते. आणि इकडे मी माझ्या भाजीची तयारी वगैरे करत होती, कारण मार्केटमधून येतेच आम्हाला 7:45 झाले होते आणि मग काय स्वयंपाकाचा टाईम झाला होता. तसं तर माझ्या सासूबाईंची होती एकादशी, सो त्यांच्यासाठी रताळी आणली होती आणि ती मी शिजवून ठेवली होती, कारण मला त्याच रताळ्यांचा इशूसाठी हलवाही करायचा होता. सो मी ती जरा लवकरच शिजवली, कारण तिचा खायचा वेळ होऊन जातो. लेट कधी झालं तर नंतर मग तिच्या पोटात वगैरे दुखतं. सो ते सगळं टाळण्यासाठी मी तिला वेळेवरतीच देत असते. सो ते मी बनवून घेतलं होतं. इकडे मी भाजीची तयारी करत होती आणि त्यांच्यासोबत बोलत होते, कारण ना माझी इशू खूप रडत होती. ती बिलकुलच राहत नव्हती. तिला ना सारखं सर्दी खोकला असं होतोय, का होतोय असं काही मला कळत नाही. त्यातल्या त्यात तिच्या दाताचाही थोडंसं येतात तेव्हाही तिला खूप त्रास होतो. मग काय ती रडत होती, तिला मी घेतलं. तर इकडे माझ्या सासूबाई आल्या किचनमध्ये आणि त्यांनी गाजरचा हलवा करायला घेतला आणि त्यांच्या हातचा गाजरचा हलवा खायला मिळेल याच्यातच मला खूप आनंद होता. बघा ना, एक जरी म्हणजे बाई असली ना घरामध्ये एक्स्ट्रा, तर लगेच ती एक काम करून घेत असते आणि जेव्हा आपण एकटं असतो तेव्हा किती कामं असतात. त्या मला म्हटलं की जा तू तिला घे, तिला दूध वगैरे पाज, तोपर्यंत मी बघते इकडे म्हणून. आणि त्यांनी इकडे गाजरचा हलवाही बनवायला टाकला आणि चपात्याही करायला घेत होत्या. तोवरती मी यांना सांगितलं की नाही तुम्ही हिला घ्या, हिला झोक्यात टाका, तोपर्यंत मी चपात्या वगैरे करते. कारण त्याही थकून आल्या होत्या, त्याच दिवशी त्या प्रवास करून आल्या होत्या. सो त्यांना एवढं सगळं काम सांगणं मला बरोबर नाही वाटत. सो मी त्यांना म्हटलं तुम्ही राहू द्या, मी करते ते असं म्हणून चपात्या वगैरे. आणि ती बिलकुलच राहत नाही आहे माझी इशू, काय माहिती. तिला एक तर दातांचाही त्रास होतो आहे आणि त्यात तो सर्दी खोकला बिलकुल जात नाही आहे. काय करावं काही कळत नाही आणि वातावरणही सारखं बदलतं आहे. आता बघा 2 दिवस थंडी होती आणि आता परत गरमी व्हायला लागली आहे. सो त्याच्याचमुळे मला टेन्शनच येतं आहे की तिची सर्दी कधी जाईल. आणि इकडे माझ्या सासूबाईंनी छान असा गाजरचा हलवा बनवायला ठेवला होता. त्यांनी ते तुपात परतवण्यासाठी आणि थोडंसं शिजण्यासाठी ठेवले होते गाजर. म्हटलं ते होते तोपर्यंत मी चपात्या टाकायला घेते, कारण जेवणाचाही वेळ झालेलाच होता आणि ती सारखी किरकिर करत होती आणि ती थोडा वेळ झोपली होती. म्हटलं ती उठण्याआधी आपलं सगळं व्हायला हवं. मग काय इकडे आमचा गाजरचा हलवा छान असा शिजत होता. रताळी मी कुकरमधून काढून घेतली होती आणि भांडे होते तेही घासून घेतले. म्हटलं नंतरून मग थोडेच भांडे पडतील. इकडे आमची पिऊ आली होती आणि त्या म्हणत होत्या की मी तुमचा हे दाबून देऊ का खांदे वगैरे. म्हटलं नको माझे खांदे वगैरे नका दाबू असं म्हणून. आणि त्याच्यानंतर इकडे माझ्या सासूबाई जरा फोनवर बोलत होत्या. ॲक्च्युली बाबांची तब्येत जरा बरी नाही आहे, सो त्याच्यामुळे सारखे फोन येतच होते आणि त्यांचं तेच चाललेलं होतं. आणि जरा घरात म्हातारा माणूस आजारी असलं की टेन्शनच असतं ना. सो तसंच काहीसं होतं आणि त्या फोनवर बोलत होत्या. त्याच्यानंतरून मग काय मी पाणी वगैरे पिऊन घेतलं. गाजरचा हलवा होत होता तोपर्यंत टी व्ही वगैरे बघितला. इकडे माझा इशू बनाना खात होता आणि टी व्ही बघत होता. मग काय माझी इशू परत उठली आणि इकडे माझ्या सासूबाई तिला बनाना देत होत्या आणि ती काही खात नव्हती, चिडचिडच खूप करत होती. मग काय आम्ही जेवायला वगैरे घेतलं, छान जेवण वगैरे असं केलं आणि त्याच्यानंतरून आम्ही गप्पा वगैरे खूप अशा मारल्या आणि मग झोपी गेलो. सो आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.